महाराष्ट्रामध्ये 4-5 मोठ्या शहरांमध्ये ज्या हिंसक घटना घडल्या, त्रिपुरातल्या कथित अत्याचाराच्या पार्श्वभूमीवरती त्याची जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं तपासणी करावी लागेल. त्रिपुरामध्ये जे घडलंच नाही, म्हणजे मशिदीवरती हल्ले झाले किंवा धर्मग्रंथ जाळण्यात आले, असं काही घडलेलं नाही. ते जुने व्हिडिओ कसे होते, जुने ट्विट कसे, आता नवीन ट्विट जे केलं जुन्या व्हिडिओचा वापर करून, आणि त्याच्यामुळे जाणीवपूर्वक तेढ निर्माण केल्या गेली आणि नेमकं महाराष्ट्रामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. भाऊ तोरसेकरांनी फार अप्रतिम व्हिडिओ याच्या बाबतीत केलेला आहे की त्रिपुरापासून महाराष्ट्राच्या मध्ये असलेले 7-8 राज्यांमध्ये किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम संख्या असताना सुद्धा तिथे काही प्रतिक्रिया उमटली नाहीत. पण नेमकं ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे, राष्ट्रवादीचकडे गृहमंत्रीपद आहे, त्याच ठिकाणी नेमकी प्रतिक्रिया कशी उमटते, त्याच्यातले थोडेसे अजून काही पैलू मला आवर्जून तुमच्यासमोर आणावेसे वाटतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी साधारणतः 85च्या नंतर, सुरुवातीला मराठी अस्मितेचा विषय होता, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हातातलं हे कसं खेळणं आहे आणि त्यांनी कम्युनिस्टांच्या विरोधात ते कसं वापरलं आहे, अशा तेव्हा अफवा असायच्या. ते सगळं बाजूला ठेवा. किंवा आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना त्यांनी पाठिंबा कसा दिला होता, निवडणुका लढवायच्या नाही लढवायच्या असं सोयीनं चालायचं. पण साधारणतः 85च्या नंतर 84च्या निवडणुका, 85च्या विधानसभेच्या निवडणुका, ह्या सगळ्यामध्ये शिवसेना फारशी सक्रिय नव्हती. पण त्याच्यानंतर जेव्हा भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे आणला, राम जन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना पण त्याच्यामध्ये सगळं तन्मनधनानं सामील झाली, तेव्हापासून बाळासाहेबांनी अतिशय स्वच्छपणे आपला हिंदुत्ववादी अजेंडा स्वच्छपणे समोर आणलेला होता आणि ह्याच्यामध्ये कुठलाही वैचारिक घोळ घातलेला नव्हता, जो आता सलमान खुर्शीद करतात. आम्ही जो काल व्हिडिओ केला त्या बाबतीत. आता जी घटना घडली आहे त्याचा जो विचार आपल्याला अशासाठी करावा लागतो की ज्या आधारावरती तुम्ही निवडून आलात, लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक, शिवसेनेने त्याच आधारावरती लढवलेली होती. त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जो आधीपासून स्वच्छपणे भूमिका घेत आलेले होते. बाळासाहेब ते इतके म्हणले होते की जर ते बाबरी मस्जिद पाडणारा माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान आहे. हे कोणीच बाकी म्हणलेलं नव्हतं. आणि आताची परिस्थिती अशी आहे, सत्तेसाठी तुम्हाला भाजपने धोका दिला, तुम्हाला दिलेला शब्द अमित शहानी पाळला नाही, त्याच्यातलं खरं खोटं काय असायचं ते असो, पण म्हणून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलात, हे त्यांना धडा शिकवायचं होतं. हे एक वेळ राजकारण म्हणून आपण समजून घेऊ. त्याच्याबद्दल भाजपवाले काय किरकिर करतील किंवा त्यांना धोका देऊन त्यांनी रात्रीतून कसं शपथविधी घेतला होता पहाटे आणि ते सरकार कसं 2-2.5 दिवस चाललं होतं, त्याच्यावरती काय व्हायची ती टिंगल झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसवर टीका करणारे चुकून अजित पवारांचं नाव घेत नाहीत. वास्तविक त्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनाच नंतर यांनी पावन करून घेतलं आणि आता उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळात आहेत ते. मुद्दा आता असा आहे की तुम्ही हे भाजपला धडा शिकवण्यासाठी केलं, हे राजकीयदृष्ट्या समजून घेता येऊ शकतं. तुम्ही तुमच्या मतदाराला का धडा शिकवायला लागलात? शिवसेनेचा जो मतदार आहे त्यांनी तुमचं ही जी तडजोड आहे ह्याच्याबरोबरची, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची, ही एक वेळ सहन करेल किंवा करतीलही, केली असेल आधी ना आताही करतील. पण तुम्ही आत्ता जी घटना घडली, त्रिपुरामध्ये न घडलेल्या दंग्यासाठी, त्रिपुरामध्ये न झालेल्या जाळपोळीसाठी केवळ अफवेवरती विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटला आणि त्याला तुम्ही खतपाणी घातलं, ही त्याच्यातली चिंतेची बाब आहे. नंतरचे सुद्धा ज्या पद्धतीचे वक्तव्य ह्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांकडून आलेले आहेत, गृहमंत्र्याकडून आलेत, त्याच्यावरती शिवसेना एकदम शांत बसू नये. आणि भाऊंच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे त्याचे प्रवक्ते आहेत संजय राऊत, त्यांनी औरंगाबादमध्ये एक मोर्चा काढला, काय जन आक्रोश मोर्चा, महागाईच्या विरोधामध्ये. जो प्रश्न तुम्हीच स्वतः अतिशय संवेदनक्षम म्हणून तुमच्या मतदारांच्या समोर आणलेला होता किंवा तुम्ही जो प्रश्न समोर आणला म्हणून तो मतदार तुमच्याकडे आकृष्ट झाला होता, तो हिंदुत्वाचा मुद्दा होता. आणि रजा अकादमीच्या संदर्भामध्ये तर हिंदुत्व म्हणजे भगवा आणि हिरवा असा पण विषय नाही. यांनी जाणीवपूर्वक अस्वस्थता निर्माण केलेली आहे किंवा भारतामध्ये 2014 पासून, हे पण आम्ही वारंवार सांगत आलेलो की वेगवेगळ्या निमित्ताने भारतीय लोकशाहीवरती हल्ला करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे अस्वस्थता, अशांतता तयार करणे आणि आपली जी ही संवैधानिक चौकट आहे, हा जो लोकशाहीचा पूर्ण जो ढाचा ज्याला म्हणतो आपण, जो पाया घातला गेलेला आहे, तो कसा उखडला जाईल, हा ठरून प्रयत्न केला जातो आहे. मग ह्याच्यामध्ये वारंवार ह्या गोष्टी समोर आलेल्या होत्या की, आणि ह्याच्यातला जो वैचारिक भ्रष्टाचार आहे, सलमान खुर्शीदच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की ते ठरून केलं जातं. बाहेर दुसऱ्या देशात घडलेल्या घटना किंवा आता ही त्रिपुरामध्ये असं घडलं असेल म्हणून, म्हणजे कल्पनेमध्ये, किंवा रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्नामध्ये उचलला होता, त्याचा भारताचा काही संबंध नव्हता. आज शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रापुरतं बोलायचं ते विषय असा होतो की अशा प्रत्येक प्रश्नावरती तेव्हा
2014 पूर्वी तुम्ही काय आणि कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या? 1990च्या नंतर साधारणतः प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता आली आणि विरोधी पक्षनेता शिवसेनेचा झाला होता. नंतर शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणून त्या शिवसेनेच्या आमदारांचं बळ कमी झालं आणि म्हणून नंतर भाजपचा विरोधी पक्षनेता झाला होता विधानसभेमध्ये. हा लक्षात घ्या मुद्दा. म्हणजे आज ज्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहे तीच शिवसेना त्याच शरद पवारांनी फोडली होती तेव्हा सत्तेसाठी. आज तुमचा जो तरीही सगळा शिवसैनिक बाळासाहेबांच्याच पाठीशी होता. पद काही असोत, पद मिळो किंवा न मिळो. आज ह्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अवघड गोष्ट अशी आहे, 5-25 आमदार गेले काय, नाही गेले काय, खासदार फुटले काय? तेव्हा नरसिंहरावच्या सरकारमध्ये शिवसेनेचेच खासदार फुटले होते, पण तरीही शिवसेनेला म्हणून काही धोका पोहोचलेला नव्हता. शिवसेनेची संघटना पूर्णपणे आबाधित होती, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारी अशी तिची प्रतिमा होती. हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर महाविकास आघाडी 2 अतिशय मोठे झटके शिवसैनिकांना बसलेले आहेत. ते राजकीय नाही आहेत. पहिला झटका असा होता की कोरोनाचा काळ, समजा की हा कालावधी 10 वर्षापूर्वी कोरोनाची आपत्ती आलेली आहे की जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात होती. ती शिवसेना बाळासाहेबांच्या हयातीत असलेली, तेव्हा सगळा शिवसैनिक हा रस्त्यावरती उतरला असता, झटला असता, त्यांनी लोकांना अतोनात पद्धतीनं मदत केली असती आणि ह्याच्यातून हा माणूस आपल्या जवळचा आहे अशी जी भावना, त्याला पद काय आहेत काही माहिती नाही, शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणजे आपल्या समस्या सावरणारा, आपल्या समस्या दूर करणारा अशी जी प्रतिमा होती, ती प्रतिमा त्यामुळे तेव्हा ठळक झाली असती बाळासाहेबांच्या हयातीत. आज प्रश्न असा आहे की पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये शिवसैनिकांनी काही किरकोळ छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये मदती केली असली, त्याच्याबद्दल मी नाकारत नाही, सगळ्यांनीच केलेले आहेत. अतिशय स्वच्छपणे एक बाब समोर यायला पाहिजे होती की सत्तेचं कवच आहे, आता तुम्हाला सत्ता लाभलेली आहे, त्याचा वापर करून घेऊन फार मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी रस्त्यावरती उतरून कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या अडचणी दूर करायला हव्या होत्या. दुर्दैवाने तसं घडलं नाही. आणि ते का घडलं नाही? शिवसैनिक तयार होता. सर्वसामान्य शिवसैनिकाची आजही बाळासाहेबांवरती तितकी श्रद्धा आहे, त्याच विचारावर त्याचा विश्वास आहे. त्या शिवसैनिकाला सध्याचे जे शिवसेना प्रमुख आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, त्यांचे जे काही नेते आणि उपनेते आणि प्रवक्ते, हे सगळ्यांचं ज्याला आपण म्हणूयात की कोर कमिटी त्यांची जी आहे, त्यांनी कोणीही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे नाही राहिले की तू काम कर म्हणून. यापूर्वी जसे बाळासाहेब उभे राहत होते आणि काही सत्ता आणि काही पद नसताना, पैसे नसताना सुद्धा तो शिवसैनिक सर्वसामान्य माणसासाठी झगडतोय अशी प्रतिमा होती आणि तो झगडत पण होता. दुर्दैवाने 2019च्या नंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या नंतर हा शिवसैनिक अजून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची कामं करताना दिसायला हवा होता, पण तो दुर्दैवाने तसा दिसला नाही. इतकंच नाही, स्थानिक जागोजागचे शिवसैनिक आपण ज्याच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी आहोत त्यांच्याच विरोधामध्ये लढताना दिसतो आहे. हा पहिला झटका होता. मग त्याच्यातला मी राजकीय भाग बाजूला ठेवतो. सामाजिक पातळीवरती काम करणाऱ्या शिवसैनिकाच्या पाठीमागं शिवसेना प्रमुख उभे राहिले नाहीत, एक. आणि नंबर 2, आता जो मुद्दा समोर येतो आहे, रजा अकादमीने जाणीवपूर्वक हे दंगे पसरवले. रजा अकादमीने जाणीवपूर्वक अस्वस्थता वाढवली आणि त्याला तेल घालण्याचं काम ह्या सत्ताधारी आघाडीतल्या नवाब मलिकांसारखे मंत्री असोत किंवा यांचे संजय राऊत सारखे प्रवक्ते असोत यांनी केलं. प्रत्यक्षामध्ये मात्र जेव्हा हा शिवसैनिक सर्वसामान्य गावोगावांमध्ये किंवा गल्लीमध्ये, छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये जेव्हा याच विषयावरती गेल्या 30-40 वर्षांपासून लढतो आहे, 1990 आणि त्याच्या आधीपासून म्हणजे साधारणतः राम जन्मभूमीच्या आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हापासून हिंदूंवरती जे काही अत्याचार होत असतात छोट्या छोट्या पातळीवरती, ते रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हा शिवसैनिक संघटित झाला होता. त्यांनी त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली होती. आत्ता अमरावतीमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनेनंतर शनिवारी जेव्हा प्रत्युत्तर मिळतं आणि त्या शिवसैनिकाच्या पाठीशी शिवसेना प्रमुख उभे राहत नाहीत. याच्या नेमकं उलट की जो मुंबईच्या खालोखाल शिवसेनेचा गड मानला जातो त्या औरंगाबाद शहरामध्ये, ज्याचं संभाजीनगर नामकरण करणं तर झालंच नाही अजून सुद्धा, ज्या ठिकाणाहून सातत्याने शिवसेनेचा खासदार निवडून आला होता, 1990 पासून एकदाही खंड पडलेला नव्हता.
शिवसेनेची महानगरपालिका या ठिकाणी राहिलेली, आमदार शिवसेनेचं राहिलेलं आहे. असं असताना सुद्धा ह्या नकारात्मक मानसिकतेमुळे 2019ला ती जागा गमवावी लागली आणि इम्तियाज जलील MIMचे खासदार तिथून निवडून आले. एक. नंबर 2, आताही जेव्हा तुम्ही तुमच्या मतदाराला भावणारे मुद्दे समोर आणत नाहीत आणि त्याच्या नेमकं उलट तुम्ही आता मोर्चा कुठला काढताय, याच औरंगाबाद शहरामध्ये ज्याला हे संभाजीनगर म्हणतात, तेव्हा संजय राऊत हे मोर्चा काढतायत जनसामान्यांचा आक्रोश मोर्चा. त्याच्यावरची ही उसंतवाणी. 2 हाणापण मुख्यमंत्री म्हणा, शिव रजा सेना विनविते. याचसाठी दिले होते ते वचन, सत्ता अपचन होऊ दे रे. हिरव्या पट्ट्याचा वाघ हा पाळीव, हप्त्याचा गाळीव इतिहास. त्रिपुरा निमित्त घडवू दंगल, हिरवे मंगल होण्यासाठी. सत्ताधारी करू लागे आंदोलन, विधान भवन कशाला हे. खान की बाण ही घोषणा विरली, लाचारी उरली सत्तेसाठी. सत्तेसाठी सोडी विचारांचे सत्व, शून्य हो महत्व कांत म्हणे. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हीच जो विषय समोर आणलेला होता, खान पाहिजे का बाण पाहिजे अशी घोषणा मराठवाड्यामध्ये शिवसेनेची गाजलेली होती, आणि आता जेव्हा तुम्ही त्याच रजा अकादमीला शरण जात आहात, म्हणजे हा पाळीव वाघ, शिवसेनेचा जो ढाण्या वाघ होता, आता पाळीव वाघ झालेला आहे. जसं पांढऱ्या पट्ट्याचा वाघ म्हणतो तसं आता हिरव्या पट्ट्याचा वाघ झालेला आहे. ही तळतळीची भावना शिवसैनिकाची आहे, सामान्य अशा. म्हणून तुम्ही जो धोका दिलेला आहे तो सर्वसामान्य शिवसैनिकाला धोका दिलेला आहे. हा याच्यातला मुद्दा आहे. राजकीयदृष्ट्या ह्याचा काय फायदा तोटा होईल तो तर समोर येईलच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विचाराच्या आधारावरती ही शिवसेना विशेषतः गेले 30-35 वर्षे ठामपणे उभी राहिली होती, 1987च्या औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता 2021 पर्यंत 35 वर्ष, नेमका तोच पाया खणण्याचं काम आता स्वतः शिवसेनेनंच सुरू केलेलं आहे. याचे पुरावे त्यांच्या सध्याच्या वागणुकीतून, सध्याच्या निर्णयातून, या सध्याच्या सरकारच्या एकूण चालचलनातून भेटत आहेत.